नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 5वा अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग। कर्मसन्यास योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कृष्ण भावनाभावित कर्माबद्दल उपदेश केलेला आहे। ते आपण श्लोक नंबर 23 पासून पुढे पाहणार आहोत। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा। तर श्लोक नंबर 23, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। ओम शक्नोति हैव ये सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् काम क्रोधोद्वं वेगं संयुक्त सग सुखी नर। वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियाचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो। तात्पर्य, जर मनुष्याला आत्मसाक्षात्काराच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करावयाची असेल तर त्याने प्राकृत इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे। हे आवेग म्हणजे वाणीवेग, क्रोधयोग, मनोवेग, उदरवेग, जनइंद्रियाचे आवेग आणि जिद्दवेग होत। जो मनुष्य या सर्व विविध इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करण्यामध्ये सामर्थ्य होतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते। असे गोस्वामी अत्यंत संयमी जीवन जगतात आणि इंद्रियाच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात। भौतिक इच्छा जेव्हा अतृप्तच राहतात तेव्हा त्यांच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन, नेत्र आणि वक्षस्थळ क्षुब्ध होतात। म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वीच त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे। जो हे करू शकतो तो आत्मसाक्षात्कारी असल्याचे जाणले पाहिजे आणि या प्रकारे तो आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत सुखी असतो। काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमाद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्यच आहे। श्लोक नंबर 24, यंतो सुखेन्तरारामस्तथान्त ज्योतिरेवच्य स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति। ज्याचे सुख अंतकरणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे देह अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे। तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो। तात्पर्य, जोपर्यंत मनुष्य अंतकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल। मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारे सुखाचा आनंद घेतो, म्हणून कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो। असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करीत नाही। या अवस्थेलाच ब्रह्मभूत अवस्था म्हटली जाते। या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वग्रही म्हणजेच भगवद्धामात परत जाता येते। श्लोक नंबर 25, लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयक्षीण कल्मषा छिन्न द्वेधा यतात्मान सर्वभूतहि ते रता। जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वांच्या पलीकडे आहे, ज्यांचे मनच अंतरातच रममाण झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापापासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात। तात्पर्य, पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य खऱ्या अर्थाने जीवाच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो। श्रीकृष्ण हे सर्व गोष्टीचे उद्गम आहेत। यांचे ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला
होते, तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे कार्य करतो ते सर्वांच्या कल्याणार्थ असते. श्रीकृष्ण हे परमभोक्ता, सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परम मित्र आहेत. या गोष्टीची स्मृती ही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत असते. म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची पुनर्जागृती करणे हे सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे. ब्रह्मामध्ये मुक्ती प्राप्त झाल्या वाचून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कल्याणकारी कर्म करू शकत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्याला श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठ तत्वाविषयी मुळीच संदेह नसतो, कारण तो सर्व पापातून पूर्णपणे मुक्त झालेला असतो. हीच दिव्य भगवत प्रेमाची स्थिती आहे. मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्य करत असणारा मनुष्य वस्तुत कोणाची मदत करू शकत नाही. स्थूल शरीर आणि मन याचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो. मनुष्याला त्याच्या भगवंताशी असणाऱ्या संबंधाची स्मृती हीच त्याच्या जीवनाच्या कठीण संघर्षातील अडचणीचे वास्तविक कारण असते. जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या संबंधाची पूर्णपणे जाणीव होते, तेव्हा तो जरी भौतिक जंजाळात असला तरी तो मुक्त जीवत असतो. श्लोक नंबर 26. कामक्रोध विमुक्तानायतीनां एतचेतसाम अभितो ब्राह्मनिर्वाण वर्तते विदितात्मनाम. जो क्रोध आणि सर्व भौतिक इच्छापासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी, आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्यकाळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते. तात्पर्य: मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्या संत जनामध्ये जो कृष्ण भावनाभावित मनुष्य असतो तो सर्वोत्तम आहे. या वस्तुस्थितीची पुष्टी श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. यत्पाद पंकज पलाशविलास भक्त्या कर्माशयं ग्रतीतमोदग्रतयन्ति संत तद्वन्नरिक्तमतयतयोऽपि रुद्ध श्रोतो गणास्तमरणं भज वासुदेवम. भक्तिपूर्ण सेवेद्वारे पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेव यांची भक्ती करण्याचा प्रयत्न कर. जे सकाम कर्माच्या तीव्र आणि सखोल इच्छाचे समूळ उच्चाटन करून भगवंताच्या चरणकमळाची सेवा करण्याच्या दिव्य आनंदात मुक्त झाले आहेत, त्यांनी जितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित केले आहे, तितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित करण्याचे सामर्थ्य मोठमोठ्या ऋषीमध्येही नाही. बद्ध जीवनामध्ये कर्मफलाचा उपयोग घेण्याची इच्छा इतक्या खोलवर मूळ धरून असते की मोठमोठ्या ऋषींना महत् प्रयास करूनही अशा इच्छा नियंत्रित करणे अत्यंत कठीण असते. भगवत भक्त हा कृष्ण भावनाभावित भक्तिपूर्ण सेवेमध्ये सतत युक्त असल्यामुळे आणि आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्ण असल्यामुळे त्याला ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती अत्यंत शीघ्र होते. आत्मसाक्षात्काराचे त्याला संपूर्ण ज्ञान असल्यामुळे तो सदैव समाधीस्थच असतो. यासाठी योग्य उदाहरण द्यावयाचे झाल्यास दर्शनाध्यान संस्पर्शे मत्स्य कुर्म विहंगमा स्वान्यपत्यान्नी पुष्णन्ति तथाहमपि पद्दज. दर्शन, ध्यान आणि स्पर्श याद्वारे मासा, कासव आणि पक्षी आपापली पिल्ले पोचतात. इथे काय दिले बघा, नुसतं दृष्टी टाकून ध्यान देऊन आणि स्पर्श करून मासा, कासव आणि पक्षी आपापली पिल्ले पोचतात, सांभाळतात. त्याचप्रमाणे ते हे पद्धतच्या मी देखील करतो. मत्स्य आपल्या संततीकडे केवळ पाहून त्यांचे पालनपोषण करतो. कासव केवळ ध्यानाद्वारे आपल्या संततीचे पालनपोषण करतो. कासवाची अंडी जमिनीवर घातली जातात आणि कासव पाण्यात असतानाच अंड्यावर ध्यान करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त भक्त जरी भगवत धामापासून अत्यंत दूर असला तरी तो कृष्ण भावनाभावी सेवेद्वारे सतत केवळ त्यांचे स्मरण करून भगवत धामात उन्नत होऊ शकतो. त्याला सांसारिक दुःखांची व्यथा भासत नाही आणि जीवनाच्या या अवस्थेलाच ब्रह्मनिर्वाण म्हटले जाते. अर्थात सतत ब्रह्मामध्ये तल्लीन असल्यामुळे भौतिक दुःखे नाहीशी होतात. श्लोक नंबर 27. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्ये ब्राह्याक्षुक्षैवान्तरे भुरो
प्राणापानोन्नसमं कृत्वा नासाभ्यन्तरचारिणं यतेन्द्रियमनोर्बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणं विगत्ये क्षयामय क्रोधो यः सदा मुक्त एव सव. सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून दोन भुवयामध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यामध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून याप्रमाणे मन, इंद्रिय आणि बुद्धी संयमित करून मोक्ष प्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो. तात्पर्य, कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन मनुष्य तत्काळ आपले आध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो आणि त्यानंतर तो भक्तियोगाच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकतो. तेव्हा मनुष्य भगवत भक्तीमध्ये उत्तम प्रकारे स्थित होतो. तेव्हा तो दिव्य स्तराप्रत उन्नत होतो आणि त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भगवंताची उपस्थिती जाणणे पात्र बनू शकतो. या विशिष्ट स्थितीलाच ब्राह्मनिर्वाण किंवा ब्रह्मामधील मुक्ती असे म्हटले जाते. ब्राह्मनिर्वाणाच्या उपरोक्त तत्वाचे विवेचन करून झाल्यावर भगवंत अर्जुनाला अष्टांग योग या योग पद्धतीच्या आचरणाद्वारे मनुष्य या अवस्थेप्रत कसा येऊ शकतो याचा उपदेश करतात. या अष्टांग योगाची 8 अंगे आहेत व ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही होत. 6व्या अध्यायामध्ये योग विषयाचे विस्तृत स्पष्टीकरण करण्यात आले आहे आणि 5व्या अध्यायाच्या शेवटी त्याचे केवळ प्राथमिक वर्णन करण्यात आले आहे. प्रत्याहार या योग पद्धतीद्वारे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या इंद्रिय विषयांचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर 2 भुवयामध्ये दृष्टी एकत्रित करून अर्धोन्मीलित नेत्रांनी नासिकाग्रावर ध्यान एकाग्र केले पाहिजे. नेत्र पूर्णपणे बंद करण्याने काही लाभ होत नाही, कारण नेत्र पूर्णपणे बंद केल्यास निद्रावश होण्याचा संभव असतो. तसेच नेत्र संपूर्ण उघडे ठेवण्याने काही लाभ होत नाही, कारण तसे केल्यास इंद्रिय विषयाद्वारे मोहित होण्याची शक्यता असते. शरीरातील ऊर्ध्व आणि अधोगमन करणाऱ्या वायूचे समत्व साधून नाकपुड्यामध्ये श्वासोच्छ्वासाची हालचाल रोखली जाते. अशा योगाच्या आचरणाद्वारे मनुष्य इंद्रिय संयमित करू शकतो, बाह्य इंद्रिय विषयापासून अलिप्त राहू शकतो आणि याप्रमाणे तो ब्रह्मनिर्वाणासाठी स्वतःची तयारी करतो. ही योग पद्धती मनुष्याला सर्व प्रकारच्या क्रोध आणि भयांपासून मुक्त होण्यास व त्यायोगे दिव्य स्थितीत परमात्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यास सहाय्य करते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनामृत ही योग पद्धतीच्या आचरणाची सहज सुलभ पद्धत आहे. याचे पुढील अध्यायामध्ये विस्तृत वर्णन करण्यात येईल. कृष्ण भावना भावित मनुष्य हा नित्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त असल्याकारणाने त्याची इंद्रिय इतर गोष्टींमध्ये रत होण्याचा धोका नसतो. इंद्रिय संयमित करण्याचा हा मार्ग अष्टांग योगापेक्षा अधिक उत्तम आहे. श्लोक नंबर 29. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोकमहेश्वरं सहदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमुच्यते. भौतिक यातना शांती म्हणजे काय? भौतिक यातनापासून मुक्ती. तर श्रोत्याहो, हे छोटे छोटे जे अर्थ सांगायचे म्हटलं तर प्रत्येक व्हिडिओ हा मोठा होईल. मी पहिले त्यासाठी मी हे अर्थ तुम्हाला सांगत नाही. तुम्ही बघतायत ऑलरेडी मी व्हिडिओ टाकतो, त्याच्यामुळे तुम्हाला ते भोगतारा म्हणजे जे काय श्लोकाचे अर्थ छोटे छोटे आहेत ते तुम्हाला समजतात. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणार आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. तात्पर्य, मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेले सर्व बद्ध जीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात, परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णिलेले शांतीचे सूत्र त्यांना माहीत नाही. सर्वश्रेष्ठ शांतीसूत्र केवळ हेच आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व मानवी कार्याचे भोक्ता आहेत. सर्व काही भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रह लोकांचे आणि त्यामधील देवदेवतांचे अधिपती आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. देवदेवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही भगवंत श्रेष्ठ आहेत. वेदामध्ये श्वेताश्वतरोपनिषद भगवंताचे वर्णनार्थमीश्वरांना
परमं महेश्वरम म्हणून करण्यात आली आहे. मायेच्या प्रभावाखाली जीव आपल्याला दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टीचे भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु वस्तुत ते भगवंताच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात. भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्ध जीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिश अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही. कृष्ण भावनेचा हाच अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठमोठ्या देवतासहित सर्व जीव हे त्यांच्या अंकित आहेत. मनुष्य परिपूर्ण कृष्ण भावनेमध्येच केवळ परम शांती प्राप्त करू शकतो. हा 5वा अध्यायामध्ये कृष्ण भावनेचे व्यवहारिक विश्लेषण आहे व याला सामान्यतः कर्मयोग म्हणून कर्मयोग म्हणून आणले जाते. इथं शब्द चुकीचा दिलेला आहे. कर्मयोग म्हणून जाणले जाते आहे, आणले जाते लिहिलं आहे. कर्मयोग म्हणून जाणले जाते. कर्मयोग कसा मुक्तिदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे. कृष्ण भावना भावित कर्म करणे म्हणजेच भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. असे कर्म हे दिव्य ज्ञानाहून भिन्न नाही. प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग या भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. कृष्ण भावना म्हणजे स्वतःच्या परम सत्याशी असणाऱ्या संबंधाच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय आणि या भावनेची परिपूर्णता म्हणजेच श्रीकृष्णांचे किंवा पुरुषोत्तम श्री भगवंताचे संपूर्ण ज्ञान होय. विशुद्ध जीव हा भगवंताचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो. मायेवर प्रभुत्व गाजवण्याच्या इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कामध्ये येतो आणि हीच गोष्ट त्याच्या अनेक दुःखास कारणीभूत असते. जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक गरजा भागवण्यासाठी कर्म करावेच लागते. तथापि भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली असतानाही कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनाप्रत उन्नत करते. कारण कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वासाठी जागृत करणे होय. जितक्या प्रमाणात मनुष्य प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रवृत्तीच्या तावडीतून सुटतो. भगवंत कोणाच्याही बाबतीत पक्षपात करीत नाहीत. सर्व काही मनुष्याच्या कृष्ण भावनेतील कर्तव्यांच्या व्यावहारिक आचरणावर अवलंबून असते आणि यापासूनच त्याला सर्व प्रकारे इंद्रिय संयमित करण्यास आणि काम आणि क्रोधावर विजय मिळवण्यास मदत होते. उपरोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये दृढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्राह्म निर्वाणामध्ये राहतो. अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपोआप आचरण होते कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नतावस्था प्राप्त होते. परंतु भक्तियोगातील पूर्णतेची हा केवळ पूर्वतयारी आहे आणि भक्तिपूर्ण सेवा हीच मानवजातीला शांती प्रदान करू शकते. हीच जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या कर्मसन्यास योग या 5व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज के, गोपाल कृष्ण महाराज के, सांब शिवार महादेव गराजपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो. ओम नमः शिवाय साईनाथान. तर श्रोते हो, हा 5वा अध्याय मी बोललो होतो एका व्हिडिओमध्ये टाकणार, पण सकाळी मला जरा कामावरती जाय उशीर झाला होता म्हणून मी पुढे श्लोक ठेवले होते. तो आता पूर्ण केलेला आहे. तर आता